गेली कित्येक वर्षे शासकीय योजनांपासून सरकारच्या सहकार्यापासून वंचित राहिलेल्या दशावतार या दशावताराला आता सुगीचे दिवस आल्याचा भास होतो. तरी आम्ही एक वेळ काही आजपर्यंत असे हलाखीचे दिवस काढले, पण पुढे तरुणसुद्धा दशावतार कलाकार म्हणून येत आहेत. त्यांनासुद्धा काहीतरी एक मिळायला हवं, त्यांचं करिअर घडायला हवं, त्यांना शासकीय मानधन मिळायला हवं. आणि ते जर शासकीय मानधन मिळायला हवं, शासनाच्या सवलती मिळायला हव्या, तर पहिली गोष्ट म्हणजे शासनाचं दशावतार म्हणून एक कलाकार म्हणून ओळखपत्र मिळायला हवं. आणि या सगळ्या गोष्टी आमचं दुःख आम्ही आदरणीय दत्ताजी सामंत यांच्या कानावर घातल्या. वारंवार निलेशजी राणे यांची आम्ही भेटी घेतल्या. आणि त्यानंतर आत्ता काही दिवसापूर्वी एक सगळ्याच आनंदाचा क्षण म्हणजे पावसाळी अधिवेशनात लक्षणीय जे लक्षवेधी अधिवेशन होतं, त्यात सिंधुदुर्गाचं नेतृत्व म्हणजे दशावतार कलाकारांचं नेतृत्व, एखादा दशावतार कलाकार ज्याप्रमाणे तळमळीनं आपलं दुःख मांडतो, त्याप्रमाणे आदरणीय निलेश राणेंनी जे दुःख मांडलं, आमच्या व्यथा ज्या मांडल्या, ते खरोखरच लक्षणीय होते आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. नमस्कार. दशावताराचा आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदन करतो. आणि आज ही पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेचा उद्देश एक आहे की मालवण तालुका कलाकार बहुउद्देशीय संघ या संघाची स्थापना केली आणि त्या संघाचा अध्यक्ष म्हणून मी पुरुषोत्तम खेडेकर या विषयावर बोलतो आहोत की गेली कित्येक वर्षे शासकीय योजनांपासून सरकारच्या सहकार्यापासून वंचित राहिलेल्या दशावतार या दशावताराला आता सुगीचे दिवस आल्याचा भास होतो आहे. कारण गेल्या वर्षी आम्ही साधारण 2020मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार बहुउद्देशीय संघाची स्थापना केली आणि तेव्हापासून आमचे प्रयत्न आहेत की आमचा आवाज शासनापर्यंत पोचायला हवा आणि कलाकारांना शासनातर्फे काहीतरी मदत व्हायला हवी, या उद्देशानं आम्ही झटत होतो. पण गेल्या वर्षी एक अशी गोष्ट घडली की दत्ताजी सामंत यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार संघटनेनं एक भेट घेतली आणि त्या भेटीत आम्ही आमच्या व्यथा मांडल्या. त्यावेळी त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही निलेशजी राणे साहेब यांची भेट घडवून देतो आणि त्यांच्यामार्फत तुमचे प्रश्न आम्ही मार्गी लावतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी भेट घडवून दिली. आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार संघटना, त्याचबरोबर आमचे मालवण तालुक्यातील कला संघटनेतले कलाकार आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की या तुमच्या व्यथा विधिमंडळात मांडून आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. आणि त्याप्रमाणे कालच्या अधिवेशनात त्यांनी आमचा मुद्दा लावून धरला. म्हणून निलेशजी राणे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांसहित आम्हाला सहकार्य करणारे सगळे जेवढे पदाधिकारी आहेत, जेवढे राजकीय पुढारी आहेत, त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि त्याचबरोबर लोकशाहीचा आधारस्तंभ असणारा म्हणजे पत्रकार, वार्ताहर यांनीसुद्धा आमच्या व्यथा तिथे पोचविण्यासाठी खूप आम्हाला सहकार्य केलं आहे. म्हणून त्यांचंसुद्धा आम्ही ऋण व्यक्त करतो. आणि असेच आम्हाला सहकार्य पत्रकारांकडून, वार्ताहरांकडून, पुढाऱ्यांकडून मिळावं आणि आमचं ध्येय, आमचं उद्दिष्ट चांगल्या तऱ्हेने सफल व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दशावतार. नमस्कार. मी सिंधुदुर्ग लोककला दशावतार संघटना कार्यकारिणीतील एक सदस्य आणि मालवण दशावतार कलाकार संघटनेचा सल्लागार. आत्ताच या संघटनेचे म्हणजे मालवण संघटनेचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी ज्याप्रमाणे सांगितलं, त्याप्रमाणे फक्त आमच्याच नाही तर दशावतारातील प्रत्येक दशावतारातील घरात जेवढी माणसं आहेत त्यांना आनंद म्हणजे आनंदाच्या उर्मी जागृत झाल्या. त्याचं कारण असं की आजपर्यंत दशावतारांच्या आशा ह्या अंधुक दिसत होत्या, म्हणजे त्याचे पल्लवित होतच नव्हत्या. पण ह्याच्यापूर्वीसुद्धा बऱ्याच संघटना, दशावतार कलाकार संघटना निर्माण झाल्या, बऱ्याच वेळा आवाज उठवला. बिचारे काहीजण आवाज उठून स्वर्गवासीसुद्धा झाले. पण त्यानंतर कोरोनाच्या काळात 2020च्या त्या संघटना आमची दशावतार
सिंधुदुर्ग दशावतार कलाकार संघटना निर्माण झाली, त्याच्यानंतर मालवण कलाकार संघटना निर्माण झाली आणि एक ध्येय निश्चित झालं की काही जरी झालं तरीसुद्धा आपण आता उठाव करायचा, आपल्याला काहीतरी. आम्ही एक वेळ काही आजपर्यंत असे हलाखीचे दिवस काढले, पण पुढे तरुणसुद्धा दशावतार कलाकार म्हणून येत आहेत, त्यांनासुद्धा काहीतरी एक मिळायला हवं, त्यांचं करिअर घडायला हवं, त्यांना शासकीय मानधन मिळायला हवं. आणि ते जर शासकीय मानधन मिळायला हवं, शासनाच्या सवलती मिळायला हव्या, तर पहिली गोष्ट म्हणजे शासनाचं दशावतार म्हणून एक कलाकार म्हणून ओळखपत्र मिळायला हवं. आणि या सगळ्या गोष्टी, आमचं दुःख आम्ही आदरणीय दत्ताजी सामंत यांच्या कानावर घातल्या, वारंवार निलेशजी राणे यांची आम्ही भेटी घेतल्या. आणि त्यानंतर आत्ता काही दिवसापूर्वी एक सगळ्याच आनंदाचा क्षण म्हणजे पावसाळी अधिवेशनात लक्षणीय जे लक्षवेधी अधिवेशन होतं, त्यात सिंधुदुर्गाचं नेतृत्व म्हणजे दशावतार कलाकारांचं नेतृत्व, एखादा दशावतार कलाकार ज्याप्रमाणे तळमळीनं आपलं दुःख मांडतो, त्याप्रमाणे आदरणीय निलेश राणेंनी जे दुःख मांडलं, आमच्या व्यथा ज्या मांडल्या, ते खरोखरच लक्षणीय होते आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. याचं कारण म्हणजे दशावतार कलाकार पुढे जगणार कसा, दशावतार कुटुंबातली माणसं याच्या पुढे जगणार कशी. अजूनपर्यंत दशावतार कलाकारांना एक ओळखपत्रसुद्धा शासनाने दिलेलं नाही. आणि जर का शासनाने साधं एक ओळखपत्र दशावतार कलाकारांना, जी महाराष्ट्रातील एक मोठी लोककला आहे आणि त्या लोककलेच्या एका कला जिवंत ठेवतात, त्यांना एक साधं शासनाकडून एक ओळखपत्रसुद्धा नाही. आणि ते जर ओळखपत्र नसलं तर शासनाच्या ज्या सुविधा आहेत, शासनाच्या ज्या काही स्कीम आहेत, त्या या कलाकारांना त्यात ते बसणार कसे. म्हणून आदरणीय निलेशजी राणे यांनी दशावतारी कलाकारांचं दुःख जाणून, दशावतार कलाकारांची तळमळ जाणून, स्वतः आपण ज्या तळमळतेने त्याने लक्षवेधी असे अधिवेशनात जे विषय मांडले, त्यानंतर कलाकारांना जे मानधन येतं ते त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला वगैरे जात नाही, त्याबद्दलसुद्धा मांडलं की कलाकारांचं जे मानधन आहे ते कलाकारांच्या खात्यावर जायला हवं, ही सुद्धा व्यथा त्यांनी मांडली. आणि त्यानंतर आशिषजी शेलार, सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांनी जे जाहीर केलं की याच्यापुढे दशावतार कलावंतांना, प्रत्येक कलावंतांना शासकीय ओळखपत्र असणारं दशावतारांना एक आपल्याला कार्ड मिळेल. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 2,22,00,000 एवढा निधी दिला जातो, त्याची दुप्पट जवळजवळ 4,40,00,000 एवढा निधी दिला जाईल. आणि ही जेव्हा घोषणा केली, अजून GR निघालेला नाही, पण घोषणा केली, त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या आशा 100% ह्याच्यापुढे त्या घोषणा या 8 दिवसात, जरी आत्ता जरी घोषणा झाल्या तरी 8 दिवसात GR निघेल एवढी आम्हा सर्व दशावतार कलाकारांच्या कुटुंबियांनासुद्धा खात्री आहे. आणि म्हणून ज्या तळमळीने आदरणीय निलेशजी राणे, दत्ताजी सामंत यांनी इथे व्यथा निलेशजी राणेंपर्यंत पोहोचवल्या, त्यानंतर आदरणीय निलेशजी राणे यांनी लक्षवेधी अधिवेशनात दशावताराचे जे दुःख तळमळ करून जे महत्त्वाचे मुद्दे मांडले, आणि त्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांनी जे घोषणा केली, त्याबद्दल आम्ही सर्व दशावतार, सिंधुदुर्गातील सर्व दशावतार कलाकार, त्याचप्रमाणे विशेषतः आत्ता आम्ही आलो तो मालवण कलाकार संघटना, तर आम्ही मालवण कलाकार संघटनातील सर्व कलाकारांचे कुटुंबियातील प्रत्येक सभासद आम्ही त्यांचे आजन्म ऋणी आहोत. आणि याच्यापुढे त्यांनी जी म्हणजे आमच्यासाठी जी घोषणा केली ती तर मार्गी लागणारच आहे. आणि ही सगळी आणखी एक व्यथा त्यांच्यापर्यंत पोचवणारे म्हणजे पत्रकार बंधू. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय दत्ताजी सामंत, त्याच्यानंतर आदरणीय आमचे आमदार निलेशजी राणे, त्याच्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार आणि समस्त पत्रकार बंधू, पालकमंत्री नितेशजी राणे, या सर्वांनी आम्हाला जे सहकार्य करून हे घोषणापर्यंत आलं. घोषणा झाल्या म्हणजे 100% हे झालं, आम्ही आमच्या मनाची खात्री केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या सर्वांचे दशावतार कलाकार, मालवण दशावतार कलाकार संघटनेचा एक सल्लागार आणि आमच्या सगळ्यांच्या कुटुंबियातील सर्वांच्याच वतीनं आम्ही त्यांचे आभार मानतोय. त्यांना आमच्या पेटाऱ्यातील गणपतीने या सगळ्यांना उदंड आयुष्य आरोग्य द्यावं ही त्या गणेशचरणी प्रार्थना करून मी अगदी आनंदात काही दिवसातच हा जेहार येईल अशी आशा बाळगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दशावतार.